सर्वप्रथम बी ए स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. निपुण महाराष्ट्र ॲप अंतर्गत आता आपण दुसरी चाचणी घेत आहोत. अजूनही भरपूर शिक्षकांना खूप प्रॉब्लेम येत आहेत. जसे काही विद्यार्थी UDAS प्लसमध्ये संपूर्ण त्यांची माहिती त्यांनी अपडेट केलेली आहे, तरीसुद्धा निपुण ॲप अंतर्गत चाचणी घेताना बरेच विद्यार्थ्यांची नावे दिसत नाही. बऱ्याच शिक्षकांची नावे शालार्थ सेवार्थ या पोर्टलमध्ये अपडेट झालेली आहेत, तरी निपुण ॲपमध्ये वर्ग जोडा या ठिकाणी शिक्षकांची नावं दिसत नाही. या सर्व बाबतीमध्ये मुख्याध्यापक किंवा शिक्षक म्हणून आपल्याला काय करावं लागेल किंवा काय करता येईल याविषयी आपण माहिती घेऊया. त्यासाठी सर्वात अगोदर निपुण ॲप ओपन करूया आपण. ॲप ओपन केल्यानंतर या ठिकाणी वरच्या बाजूला कॉर्नरला आपल्याला 3 हॉरिझॉन्टल लाईन दिसतील, त्यावर क्लिक करा. आता या ठिकाणी ज्यांना प्रॉब्लेम भरपूर येत आहेत किंवा त्यांचे प्रॉब्लेम सुटले नाहीत, त्यांनी तक्रार नोंदणी फॉर्म या ठिकाणी क्लिक करावं. आता या ठिकाणी त्यांनी आपल्याकडून काही माहिती चुकली असेल, मुख्याध्यापक किंवा वर्ग शिक्षक म्हणून काही प्रोसिजर आपल्याकडनं पूर्ण झाली नसेल, तर ती कशा पद्धतीने करायची यासाठी तांत्रिक माहितीबाबत सर्व व्हिडिओ दिलेले आहेत. आता त्यांनी जे मार्गदर्शन व्हिडिओ दिले होते, त्यात त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की UDAS प्लसमध्ये माहिती कशा पद्धतीने विद्यार्थ्यांची अपडेट करायची. त्यानंतर मग 1-2 दिवसामध्ये ती माहिती निपुण ॲपमध्ये अपडेट होते. पण ही सर्व प्रोसिजर केल्यानंतर, त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी केल्यानंतरही आपल्याला तो प्रॉब्लेम येत असेल, तर ह्या पेजच्या सर्वात खालच्या बाजूला जायचं. आता या ठिकाणी बघा, सर्व डेमो व्हिडिओ पाहिल्यानंतर ही घोषणा करायची आहे की मी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचलेली संबंधित डेमो व्हिडिओ देखील पूर्ण पाहिले आहेत, तरी देखील माझी अडचण त्यामधून अजून सुटलेली नाही. त्यासाठी मी हा खालील फॉर्म भरत आहे. या ठिकाणी आपल्याला क्लिक करावं लागेल की मी वरील सर्व गोष्टी आपण सांगितलेल्या पूर्ण केलेल्या आहेत, तरीसुद्धा माझा प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह झालेला नाही. या ठिकाणी शिक्षकाचं नाव लिहा. त्यानंतर मग इथं सिलेक्ट करायचा आहे आपला रोल की कोणाला प्रॉब्लेम येत, मुख्याध्यापकांना येतोय की शिक्षकांना येतोय. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर, ईमेल ID, इथं जिल्हा सिलेक्ट करायचा. ड्रॉपडाऊन एरोमध्ये सर्व जिल्ह्यांची नावं येतील. त्यानंतर तालुका, केंद्र आणि शाळेचे नाव. आता या ठिकाणी आपल्या शाळेचा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी UDAS नंबर, आपण जे निपुण ॲप वापरतोय त्याचे व्हर्जन जे असेल त्याचं नाव लिहायचे. त्यानंतर अडचणीचा प्रकार हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला शिक्षक किंवा मुख्याध्यापक म्हणून कोणती अडचण येत आहेत, आपला प्रॉब्लेम कोणता आहे, तो इथे सिलेक्ट करायचा. आता विद्यार्थ्यांच्या माहितीशी संबंधित अडचण असेल तर इथे टिक करायचं. ज्यांना विद्यार्थ्याची नावं दिसत नाही आहे, शिक्षक किंवा तुकडी नियुक्ती होत नसेल, तर या ठिकाणी क्लिक करावं आणि इतर जे प्रॉब्लेम आहेत ते सर्व इथं दिलेले आहेत. आणि या प्रॉब्लेम अतिरिक्त काही अडचण आपल्याला असेल तर या ठिकाणी ऑदर या ठिकाणी क्लिक करून आपण सारांश पद्धतीने माहिती लिहू शकतात जो प्रॉब्लेम असेल. त्यानंतर मग आता या ठिकाणी सविस्तर वर्णन लिहायचे. फॉर एक्झाम्पल म्हणून आमच्या शाळेमध्ये एका शिक्षकाचं नाव येत नाही निपुण ॲप चाचणी घेताना. मग मी याआधी केलेली सर्व कृती इथं मेन्शन करेल की आम्ही शालार्थ सेवार्थ या ठिकाणी सर्व माहिती अपडेट केली. ती DDO 2 लेवलवरनं मंजूर करण्यात आली, तरीसुद्धा अजूनपर्यंत शिक्षकाचे नाव आले नाही किंवा इतर जे प्रॉब्लेम असेल ते आपण इथं सविस्तर लिहा. आणि सदर बाबतीत जो प्रॉब्लेम आहे त्या संदर्भामध्ये स्क्रीनशॉट जेवढे आपल्याला करेक्ट करता येतील किंवा इथं पाठवता येतील ते सर्व ॲड फाईलमधून आपल्याला काय करायचं आहे, त्यांना पाठवायचं आहे. ही सर्व प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर आपल्याला त्यांच्याकडून कॉल येणार आहे. आपण त्यावेळेस त्यांच्याशीच डिटेल या गोष्टीबद्दल चर्चा करू शकतो, जो आपला प्रॉब्लेम असेल. इथं आपला सकाळ किंवा दुपार 2 सत्रापैकी एक वेळ आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि इथं घोषणा द्यायची आहे, वरील सर्व माहिती योग्य असून ती निपुण महाराष्ट्र ॲपशी संबंधित आहे याची खात्री मी देतो आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता हा फॉर्म भरल्यानंतर आपण निश्चिंत असू शकतो की आपण आपल्या बाजूने सर्व प्रोसिजर पूर्ण केलेली आहे. त्यांचा कॉल आल्यानंतर आपल्याला आपला प्रॉब्लेम त्यांना सांगता येईल, तो डिस्कस करता येईल आणि लवकरच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करून.